नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बँकिंग चार्जेस ॲक्च्युली या चार्जेसबाबत जास्त चर्चा होत नाही किंवा या बाबतीत मी सर्च केला तर बऱ्यापैकी चार्जेस सगळे किती घेते, बँक चार्जेस कोणकोणत्या गोष्टीला लावते याची सगळी माहिती जी आहे ना ती एकत्रित कुठे मिळताना मला दिसली नाही. प्रत्येक बँक जे आहे ते आपापले चार्जेस किती आहेत, कोणत्या गोष्टीसाठी आहेत ते त्यांच्या वेबसाईटवरती सांगते, त्याबद्दल डाऊट नाही. पण मध्यंतरी मला वाटतं मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे अनेकांना चार्जेस लावून हजारो कोटी रुपये बँकेने जमा केले असा RBIने रिपोर्ट दिला. तेव्हा थोडीफार काही खळबळ जी आहे ती सर्वसामान्य लोकांमध्ये माजली की हे बँका जे आहे ते किती चार्जेस लावत आहेत आणि आपला मिनिमम बॅलन्स नाही म्हणून सुद्धा आपल्याकडूनच चार्जेस वसूल केले जात आहेत. पण तुम्हाला माहिती सांगू, थोडीफार मी थोडा सर्च केला, म्हणले ॲक्च्युली हे चार्जेस घेतले जातात ते किती आहेत, म्हणजे हे घेणं योग्य आहे की नाही याचा आपण नंतर विचार करू. अगदी शेवटच्या भागामध्ये ना की हे चार्जेस लावले जातात, काही त्या बाजूने सुद्धा बोलणारे किंवा विचार करणारे असतील, त्याबद्दल नंतर बोलू. पण सध्या सर्च केला म्हणून मी आज तुम्हाला माहिती देतो की जवळजवळ, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळजवळ 15 ते 16 चार्जेसची लिस्ट मला मिळाली की ज्याच्यावरती असे सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते बँक लावते. मग आता ते कोणते कोणते आहेत, म्हणजे तुम्ही चुकलात की चार्ज लागला असा हा प्रकार आहे. मग आता तुम्ही मला सांगा की आपण जर प्रत्येक वेळी जर हा विचार करत बसलो की ह्या गोष्टीसाठी सुद्धा चार्ज आहे, ह्या गोष्टीसाठी सुद्धा चार्ज आहे, प्रत्येक काम करायचं बँकिंग म्हटलं की चार्ज आहे, तर मग बँकिंगच करायचं कशाला. पण असो, काही असो, ज्याचा त्याचा तो व्ह्यू आहे, ज्याचा त्याचा तो दृष्टिकोन आहे. पण हे चार्जेस कोणकोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये मी आधीच सुरुवातीच्या भागात सांगतो. आता ह्याची लिस्टच मी घेऊन आलो आहे, तुम्हाला एक एक सांगतो. तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करता, बरोबर. बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं तुम्हाला ATM पाहिजे का. तर आता सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळी बँकेत जाऊन विड्रॉल तर आपण करत नाही, त्यामुळे आपण म्हणतो हां ठीक आहे चालेल, मला ATM पाहिजे. पहिला चार्ज जो आहे किंवा ATM फीज जी आहे ती तिथे तुम्हाला लागते. बघा, म्हणजे आता मी फक्त काउंटिंग सांगतो, तुम्ही फक्त यस या नो, म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे की नाही किंवा त्याला चार्जेस लागतात की नाही एवढंच तुम्ही फक्त सध्या मनातल्या मनात विचार करा. ATM चार्ज लागले, म्हणजे ATM फीज म्हणतोय, चार्ज नव्हे, ATM फीज लागली. त्याला डेबिट कार्ड फीज म्हणतात, हा एक दुसरा वर्ड आहे. चला ठीक. आता ते ATM कार्ड तुम्ही त्याच बँकेच्या ATM मध्ये वापरलं तर तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन्स फ्री असतात. पण तेच जर ATM तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATM मध्ये वापरलं तर मात्र तुम्हाला ट्रान्झॅक्शन फ्री नाहीत. आणि विशेष ते ATM वापरून 5 वेळा जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर 6व्या ट्रान्झॅक्शनला कुठेही वापरा, त्या विड्रॉलला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन फीज किंवा विड्रॉल फीज म्हणा तुम्ही हवं तर ATM मधून, ती तुम्हाला 5व्या ट्रान्झॅक्शन नंतरच लागायला सुरुवात होते. दुसरा चार्ज. तिसरा, तुम्हाला पैसे काढले किंवा पैसे डिपॉझिट झाले की लगेच एक SMS यावा असं वाटत असतं, तर त्या SMSचे सुद्धा चार्जेस बँक घेते. तिसरा चार्ज झाला. तुम्ही अकाउंट ज्यावेळी काढता त्याचवेळी तुम्हाला म्हटलं जातं की तुम्हाला जसं ATM पाहिजे का, त्याचप्रमाणे विचारलं जातं की तुम्हाला चेकबुक पाहिजे का. आपण सर्वसाधारणपणे काय विचार करतो, हा चेकबुक कधी ना कधी लागतंच. आणि हे लागतं, कधी लागतं हे प्रामुख्याने सांगतो. बऱ्याच वेळा तुम्ही वेगवेगळे लोन ॲप्लाय करता त्यावेळी कॅन्सल चेक द्यावा लागतो. अनेक ठिकाणी वेगळे अकाउंट आहेत ते ओपन करावे लागतात, त्यावेळीसुद्धा तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो. किंवा काही व्यवहार करायचे असतात चेक थ्रू, त्यावेळीसुद्धा तुम्हाला चेकचा वापर हा करावा लागतो. अजूनही चेकचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही, त्यामुळे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो चेकबुक पाहिजे का, यस द्या. त्या चेकबुकचे सुद्धा तुम्हाला सर्व्हिस चार्ज म्हणा किंवा म्हणजे फीज म्हणा, पण ते बँक घेते. चला पुढे. तुम्ही नेट बँकिंग वापरता. नेट बँकिंग वापरता, त्या नेट बँकिंगला मला वाटतं कोणी चार्जेस लावत नाही कोणती बँक. परंतु असं नाही की ते फ्री आहे, या भ्रमातून आधी बाहेर पडा. काय होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही नेट बँकिंग स्टार्ट केलं, नेट बँकिंगच्या वेळी तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड टाकावा लागतो.
बऱ्याच बँकांच्या लॉग इन ID टाकल्याबरोबर तुम्हाला एक OTP येतो आणि तो OTP जो आहे तो SMS मार्फत येतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, SMS साठी जे तुम्ही चार्जेस देताय तेच चार्जेस निगडित आहेत तुमच्या नेट बँकिंग सर्व्हिससाठी, बरोबर. याचा अर्थ पुन्हा तिथे तुम्ही SMS चार्जेस जे आहे ते सर्व्हिस वापरताना देता. पुढे पैसे ट्रान्झॅक्शन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. NEFT आहे माहिती आहे, RTGS आहे माहिती आहे, पुन्हा IMPS आहे माहिती आहे, बरोबर. अशा प्रकारच्या या सर्व्हिसेस वापरायला सुद्धा तुम्हाला फीज द्यावी लागते किंवा त्याचे चार्जेस भरावे लागतात. बऱ्याच बँका काय करतात, एका ठराविक लिमिटपर्यंत जर तुम्ही पैसे पाठवणार असाल तर चार्जेस घेत नाही किंवा कमी घेते. परंतु बऱ्याच बँका अशा सुद्धा आहेत की या चार्जेस तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात लावले जातात. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे काय, अगदी फार मोठे तुमचे अर्धे अमाऊंट कट करतात असं नाही. तुम्ही जेवढे पैसे पाठवतात त्याच्या अगेन्स्टमध्ये ती अमाऊंट तुम्हाला फार नगण्य वाटेल पण चार्जेस घेतच असतात. हा मुद्दा इथे आहे. चला, डिमांड ड्राफ्ट. तुम्ही ज्यावेळी डिमांड ड्राफ्ट, पूर्वी आता जास्त आता डिमांड ड्राफ्टचा जास्त वापर होत नाही, कधी कधीच हा DD काढावा लागतो, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही तो फॉर्म भरता, त्या काउंटरला देता, त्याची सुद्धा फीज किंवा त्यासाठी सुद्धा चार्जेस बऱ्याच बँका लावतात. तुम्ही फक्त काउंट करत जावा, टोटल 15 ते 16 चार्जेस बँक आपल्याकडून वसूल करते. नेक्स्ट, पासबुक किंवा मिनी स्टेटमेंट हे जर तुम्हाला काढायचं असेल तर मिनी स्टेटमेंटची प्रिंट तुम्हाला घ्यायची असेल, चला तुम्ही थोडा वेळ मिनी स्टेटमेंट साईडला ठेवा. कधी कधी बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं मागतं, बरोबर. दुसऱ्या बँकेत आपल्याला कर्ज काढायचं आहे आणि आपल्या बँकेमधून आपलं बँक स्टेटमेंट पाहिजे, पण ते फिजिकल फॉर्ममध्ये पाहिजे असेल समोरच्या बँकेला, तर आपण काय करतो, त्या बँकेत जातो आणि बँकेला म्हणतो हे मला 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट पाहिजे. तर ते स्टेटमेंट काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मागितले जातात. पैसे इन द सेन्स फीज मागितले जाते, चार्ज मागितला जातो, हे लक्षात ठेवा. पुढे मुद्दा आला मिनिमम बॅलन्सचा. बँक खातं उघडतानाच ते 0 बॅलन्स अकाउंट आहे का हे आधी खात्री करणं आपली जबाबदारी. पण जर तशी खात्री केली नाही तर मिनिमम बॅलन्स तुमचा 1000 रुपये असावा, 500 रुपये असावा, 5000 रुपये असावा हे बँक सांगते. आणि त्याच्या खाली जर आपला मेंटेन झाला, त्याच्या जर खाली आपला बॅलन्स आला आणि तो क्वार्टरली असो किंवा कसा बँकेच्या नियमात ते असेल ते त्याप्रमाणे जर मेंटेन झालं नाही, आपले व्यवहार जर त्या बँकेमध्ये झाले नाही तर त्याचे चार्जेससुद्धा मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे तुम्हाला लागतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आता मगाशी चेकबुक घेतलं, चेक दिला आणि तो चेक जर बाउन्स झाला तर त्या चेक बाउन्सचे सुद्धा तुम्हाला चार्जेस लागतात. त्याच्या पुढचा ऑटो डेबिट फेल होणं. ऑटो डेबिट फेल होणं म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा काय असतं, आपण रेग्युलर पेमेंट एखाद्या कंपनीला म्हणा, एखाद्या ऑर्गनायझेशनला म्हणा, एखाद्या व्यक्तीला म्हणा, कशाची फीज म्हणा, काहीही असेल, पण ते रेग्युलर पिरियडिकली आपण पेमेंट करणार असतो. त्यावेळी एक सुविधा आपल्या मोबाईल ॲपमध्ये करून ठेवता येते, ऑटो डेबिट म्हणून. त्या ऑटो डेबिटमध्ये काय असतं की 5 तारखेला मी 5000 रुपये डेबिट व्हावेत असं ते ऑटो डेबिट म्हणून इनेबल करून ठेवलं, तर बरोबर 5 तारखेला तुमच्या अकाउंटमधून ते ऑटो डेबिट होतात. पण 5000च्या ऐवजी त्या तारखेला जर तुमच्या अकाउंटला 4000 रुपये असतील आणि ऑटो डेबिट जर ते फेल झालं तरीही तिथे चार्जेस लागतात. पुढे तुम्हाला डुप्लिकेट स्टेटमेंट पाहिजे आहे, पासबुक पाहिजे, चेकबुक पाहिजे. डुप्लिकेट म्हणजे हरवलं, गहाळ झालं तुमचं पासबुक, चेकबुक काय असेल ते, तरीसुद्धा तुमच्याकडून चार्ज वसूल केले जातात, हे लक्षात ठेवा. आता मी शेवटी तो भाग घेतोय की कोणत्या बँका करतात, कोणत्या करत नाही. हा खरंच क्लेमफुल ब्लेमफुल हा व्हिडिओ आहे का ह्याचा विषय मी शेवटच्या भागात घेतोय. पण तोपर्यंत चार्जेस तरी घेतले जातात की नाही हे तुम्ही फक्त काउंट करत राहा. त्यानंतर तुम्ही एखादा कर्ज काढलेला आहे आणि ते कर्जाचे हप्ते जे आहेत ते बाउन्स झाले, एखादा जरी हप्ता बाउन्स झाला लगेच त्याच्यावरती पेनल्टी म्हणा, चार्ज म्हणा हे लावले जातात. पुढे जे डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे हे जेव्हा तुम्हाला इश्यू होतात त्याचवेळी त्या डेबिट कार्डची किंवा क्रेडिट कार्डची वार्षिक फीज जी आहे ती तुमच्याकडून वसूल केली जाते. त्याच संदर्भात त्याच्याही बाबतीत ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पुन्हा ते परतफेड झाले नाहीत, अमाऊंट डिपॉझिट वेळेवर झाली नाही तरीसुद्धा त्याचे चार्जेस तुम्हाला भरावे लागतात.
विदेशी व्यवहार शुल्क पुढचा एक मुद्दा आहे. म्हणजे आता हा कन्व्हर्जनचा पॉईंट आला. म्हणजे मी आहे भारतामध्ये आणि मला पैसे पाठवायचे तर अमेरिकेमध्ये भारतातला रुपया चालत नाही आणि तिकडचा डॉलर आपल्या इथे चालत नाही, बरोबर. मग हे कन्व्हर्ट करावे लागतात. आज 87-88 रुपयाच्या आसपास जो आहे तो $1 चालू आहे, हे तर बरोबर. म्हणजे जेव्हा मी 88 रुपये बँकेत जमा करतो त्यावेळी ती बँक $1 जो आहे तो डॉलर पुढे पाठवू शकते, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, उदाहरण म्हणून सांगितलं हे. तर अशा प्रकारे मला कन्व्हर्जन करून पैसे बाहेर पाठवायचे असतील, दुसऱ्या करन्सीमध्ये पाठवायचे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. आता सगळ्यात म्हणजे शेवटचा थोडा मुद्दा घेतो एक, लॉकर सुविधा. लॉकर सुविधा म्हणजे काय, तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील, ऑर्नामेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून बँक जी आहे ती लॉकर प्रोव्हाइड करते. मग त्या लॉकरमध्ये आपण सुरक्षित आपल्या ज्या काही वस्तू आहेत, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपण ठेवू शकतो. तर ती सुविधा तुम्हाला घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला त्यासाठी चार्जेस द्यावे लागतात. आता हे सगळे चार्जेस मी सांगितले, याची लिस्ट जी आहे ती 15 ते 16 टाईपच्या चार्जेसची लिस्ट झाली. याच्यामध्ये सर्व्हिस चार्ज म्हणूनच घेतले जातात, काही फीज म्हणून घेतले जातात. आता येतो मूळ विषयावरती की हे घेणं योग्य आहे की नाही. काही कॉन्ट्रोवर्शियल मतं येतील की सर तुम्हाला तर सोय सुविधा पाहिजे आहे, मग तुम्हाला चार्जेस द्यायला नको का. पण थोडासा पाठीमागे जाऊन इतिहास बघा की बँकिंग जेव्हा सुरू झालं, अगदी इतिहास म्हणजे मी फार बँक कधी सुरू झाल्या आणि कशा सुरू झाल्या, त्यांचा विकास कसा झाला किंवा बँकांनी त्यांची कार्यप्रणाली कशी प्रगत केली, हा विषय आजचा नाही किंवा हा नाही आत्ताचा विषय. विषय असा आहे की जेव्हा बँका कमी होत्या, सोयीसुविधा कमी होत्या, तेव्हा अक्षरशः ATM कार्ड आम्ही देतोय या नावाखाली या सोयीखाली सुद्धा बऱ्यापैकी अकाउंट ओपन केले जात होते आणि त्यावेळी त्याची फीज जी आहे ती घेतली जात नव्हती. पण पुन्हा नंतर काय व्हायला लागलं की म्हणजे याच्यामुळे फायदा एक झाला होता काय की लोक ATMमध्ये जाऊन पैसे काढायला लागले होते. नंतर तर आता ATMमध्ये पैसे भरता पण येऊ शकतात, हे तुम्हालाही चांगलं माहिती. त्यामुळे बँकिंग कर्मचाऱ्यांवरचा जो ताण आहे तो ताण कमी झाला आणि तो ताण कमी व्हावा म्हणूनच त्या ATMच्या त्या सुविधेचा वापर जो आहे तो बँकांनी सुरू केला होता, हेही विसरता कामा नये. म्हणजे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी सुद्धा जे केलं ते असं दाखवण्याचा प्रयत्न होतो की बघा तुमच्याच फक्त सोयीसाठी केलेलं आहे, पण असं नसतं. मग आता पुढे हा विषय जो आहे तो तसाच की माझ्याकडनं माझा EMI बाउन्स झाला, ते चार्जेस लावतात, ते का लावतात तो त्यांचा अधिकाराचा विषय येऊ शकतो. चला, लॉकरसाठी सुविधा दिली जाते, मान्य आहे. त्या गोष्टीसाठी आपण म्हणजे काही गोष्टींना आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा त्याला मान्य करू शकतो की ठीक आहे यासाठी तुम्ही चार्जेस घेतले हरकत नाही. परंतु काही चार्जेस असे असतात, असे वाटतात की जे खरोखरीच आपल्यावरती फार मोठं बंधन लादतात. म्हणजे 4 ते 5 वेळा तुम्ही ATMमधून पैसे काढले की त्याच्यानंतरच्या ह्याच्यावरती ट्रान्झॅक्शन जे कराल त्याच्यावरती तुम्हाला चार्जेस लागतात. काय कारण, म्हणजे काय की ह्याचं कुठेतरी त्यांनीच जे सोयीसुविधा दिली त्याचाच वापर आता त्यांनी आपल्या अर्निंगसाठी करायला लागला आहे, अर्निंगसाठी त्याचा वापर होऊ लागला आहे असं वाटायला लागतं की नाही, हा साधा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणून मला असं वाटतं की आधी मध्यंतरी जेव्हा मी सुरुवातीला जो विषय बोललो की मिनिमम बॅलन्स तुमचा मेंटेन न झाल्यामुळे तुम्हाला चार्जेस लावले आणि असे हजारो कोटी जे रुपये आहेत ते बँकांनी वसूल केलेत असा RBIने रिपोर्ट दिला होता. म्हणजे त्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा मला वाटतं कुठे आपल्या ह्याच्या विधिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सादर केलं होतं, लोकसभा अधिवेशन वगैरे जे आहे त्यामध्ये, की अशा पद्धतीची माहिती जी येते ना बाहेर, त्यातून एक लक्षात काय येतं की हे चाललं आहे काय नेमकं. म्हणजे हे चार्जेस घेतले जातात, त्याच्यातून ते स्वतःचाच फायदा करून घेतात, मग आपला फायदा काय. मग त्यावरती अगदी विनोद म्हणजे जोकसुद्धा असे झाले की उद्या आम्ही साधं जर त्या बँकेकडे बघितलं तरी आपल्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होतील की काय. म्हणजे इतके हे चार्जेस जे आहेत त्याची संख्या ही वाढतच चालली आहे. आणि आता नवीनच मला एक ऐकायला मिळालं, म्हणजे आज गेल्या 1 आठवड्यामधलीच गोष्ट आहे, आपण हे जे ॲप वापरतो कोणतं, म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शनसाठी सगळे, तुम्हाला माहिती आहे कोणते ॲप, ते नाव मी घेत नाही, तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की मी असं कुठलंही रेकमेंडेशन व्हावं किंवा स्पॉन्सर्ड वाटावा असा विषय होऊ नये म्हणून मी नाव घ्यायचं टाळतो. तर त्या ॲपवरती सुद्धा बंधनं यायला लागली आहेत. म्हणजे
आपण QR कोड स्कॅन करणारे जे सगळे ॲप वापरतो त्यावर सुद्धा आता पुढे चार्जेस लागतील की काय, अशी सुद्धा भीती लोकांमध्ये निर्माण व्हायला लागली. म्हणून एकूणच काय वाटतंय की आपण या चार्जेसच्या आणि फीजच्या विळख्यात अडकलो आहोत. भले नॉमिनल फीज असू द्या, नॉमिनल चार्जेस असू द्या, पण 25-50 रुपये ते 500 रुपये 1000 रुपयापर्यंत जर आपण असे पैसे वर्षभरात देत राहू तर एकूण अमाऊंट आपले 7-8 हजार रुपये तर असेच जाईल असं मला वाटतं. मग ते तरी का, म्हणून आता ते बदलतील की नाही याची खात्री नाही किंवा याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पण किमान आपण स्वतःला बदलावं आणि आपल्याकडून जास्त चार्जेस जे आहेत ते कट होऊ नये, डिडक्ट होऊ नये याची काळजी घ्यावी. एवढं तरी मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगावं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तर आता एक टास्क तुमच्यासाठी, मी 15-16 जी लिस्ट तुम्हाला चार्जेसची दिली त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे कधी काही चार्जेस डिडक्ट झाले असतील वेगळ्या कारणाने तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नक्की लिहा, आपण तेही त्यामध्ये ॲड करू. चला, धन्यवाद. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि थोडी जरी व्हॅल्यू ॲड झाली असेल आणि थोडाफार अलर्ट तुम्हाला मिळाला असेल, तोही विनामूल्य, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.